सांगली कोल्हापूर रस्त्यावरील कारचे शोरूम फोडून चोरी करणाऱ्या गुजरातेतील टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। या टोळीतील एका रेकॉर्डेड गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली। दिनेश गजेंद्र मोहिते वय वर्ष 27 राहणार लवाच्छा तालुका वापी जिल्हा वलसाड गुजरात असे अटक केलेल्याचे नाव आहे। तर मुरली मनोहर पवार राहणार उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात, करण परलाल मोहिते राहणार सायना मालेगाव जिल्हा नाशिक, रोहित पूर्ण नाव माहीत नाही राहणार लवाछा तालुका वापी जिल्हा वलसाड गुजरात, अक्षय पूर्ण नाव माहीत नाही राहणार लवाछा तालुका वापी जिल्हा वलसाड गुजरात अशी पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत। दिनांक 11 जून रोजी रात्री कोल्हापूर रस्त्यावरील कारचे शोरूम फोडून दागिन्यांनी रोकड असा 9.67 लाखाचा ऐवज लंपास केला होता। याबाबत संतोष कोई यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते। पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील संदीप नलवडे यांना ही चोरी गुजरात येथील वरील टोळीने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली। पथकाने गुजरात येथे जाऊन दिनेश मोहिते याला अटक केली। यावेळी अन्य संशयित पसार झाले। मोहिते या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत। त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे, एलसीबीचे उपनिरीक्षक कुमार पाटील, संदीप पाटील, बसवराज यांनी ही कारवाई केली।